कर्क राशीसाठी 2025 हे वर्ष एक प्रकारचं आंतरिक युद्ध घेऊन आलं आहे. विशेषतः 1 सप्टेंबर 2025 पर्यंत कालसर्पयोगाचा प्रभाव इतका तीव्र होतोय की तुमचं आयुष्य एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले. हे बदल संयोगानं नसतात, ते नियतीने घडवून आणलेले असतात. या काळात ज्याच्या नावावर विश्वास ठेवलात तोच पाठीत खंजीर खुपसतो आणि ज्याच्या प्रेमाची वाट पाहिली तोच सोडून जातो. पण या सगळ्याचा अर्थ हाच की देव काहीतरी मोठं शिकवण्याच्या प्रयत्नात आहे. आता कालसर्पयोग म्हणजे काय? तर कालसर्पयोग हा राहू आणि केतू यांच्यामध्ये सर्व ग्रह अडकले असतील तेव्हा निर्माण होतो आणि तो नशिबात एक प्रचंड गडबड, उलथापालथ आणि घडामोडी घडवतो. कर्क राशीवर यंदा हे अत्यंत दुर्मिळ पण परिणामकारक योग दिसत आहेत. हे योग जन्मपत्रिकेत असले तर आज जन्म परिणाम होतात, पण गोचरसात हे असतील तर काही महिने अत्यंत निर्णायक ठरतात. कर्क राशीला हा योग मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक पातळीवर उद्ध्वस्त करू शकतो किंवा योग्य मार्गाने गेले तर जबरदस्त रूपांतरणही करू शकतो. नंबर 1 आहे मानसिक उलथापालथ, मनशक्तीची परीक्षा. या काळात तुम्हाला सतत आत्मशोध सुरू होतो. मी कोण आहे? माझं खरं आयुष्य काय आहे? लोक माझ्याशी असं का वागतात? असे प्रश्न सारखे मनात येतात. राहूचा चंद्रावर होणारा परिणाम फारच धोकादायक ठरतो. त्यामुळे झोपेची तक्रार, विचारांचा गोंधळ, आत्मविश्वासात घट, भविष्याची भीती या गोष्टी प्रचंड वाढतात. घरातील नातेवाईकांचे शब्द मनाला टोचतात. कुणी काहीही बोललं तरी दुखावले पण येतं. कधी वाटतं की सगळं सोडून जंगलात निघून जावं किंवा खूप दूर कुठेतरी जाऊन एकटं जगावं. नंबर 2 आहे कौटुंबिक संघर्ष. घरातील नात्यांमध्ये अविश्वास वाढतो. एखाद्या व्यक्तीने तुमच्यावर पाठीमागून वार केल्याची भावना येते. काही जुनी घरगुती भांडणं पुन्हा उफळून येतात. ज्या गोष्टी विसरल्या होत्या त्या पुन्हा समोर येतात. तुम्ही घरासाठी खूप केलं तरी तुमची किंमत केली जात नाही, उलट दोषारोप होतो. एखादा वारसा हक्काचा वाद किंवा प्रॉपर्टी संबंधित भांडणं उभी राहतात. सासरकडून किंवा माहेरकडून अपेक्षित आधार मिळत नाही. नंबर 3 आहे आर्थिक अडचणी व फसवणूक. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून नुकसान संभवतोय. तुम्ही पैसे उधार दिलेले असतील तर ते परत मिळणार नाहीत. व्यवसायामध्ये तुम्हाला कोणीतरी गंडवण्याची शक्यता प्रबळ आहे. कोणत्या तरी आकर्षक वाटणाऱ्या ऑफरमध्ये अडकू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल, उत्पन्न तेवढं राहणार नाही, त्यामुळे कर्जाची शक्यता देखील वाढते. नंबर 4 आहे गुप्त शत्रू सक्रिय होणार. 1 किंवा 2 व्यक्ती तुमच्या अत्यंत जवळच्या वर्तुळात असतील जे तुमच्या विरोधात षडयंत्र रचत आहेत. या व्यक्ती तुमच्यावर हसतील, मदतीचा हात देतील, पण पाठीमागून खूप मोठं नुकसान करतील. हे शत्रू तुमचा आत्मविश्वास डळमळीत करतील, अफवा पसरवतील आणि तुमच्या नावलौकिकावर आघात करतील. काही वेळा तुम्हाला स्वतःला शंका येते की हे सगळं कोण करतंय. नंबर 5 आहे अध्यात्माकडे ओढ. खूप गोंधळ झाल्यावर मन शांततेचा शोध घेतं आणि इथेच सुरू होते आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात. ध्यान, मंत्र, शिवपार्वती उपासना, हनुमान साधना यांची सुरुवात होते. घरात एखादी धार्मिक घटना घडते, जसे की सत्यनारायण पूजा, संकल्प किंवा कुठेतरी जावं लागतं जेथे आध्यात्मिक बदल होतो. एखादं व्रत किंवा संकल्प आयुष्य बदलतो. रात्रीच्या झोपेआधी तुम्ही जप करायला लागता. नंबर 6 आहे कर्माची फेड, गंभीर परिणाम. या काळात कर्मफळाची फेड सुरू आहे. पूर्वजन्मीचे आणि या जन्माचे वाईट कर्म हळूहळू निष्पन्न होतात. जे वाईट केलं असेल त्याची शिक्षा याच जीवनात भोगायला लागते आणि जे चांगलं केलं असेल त्याचं फळ अचानक कुठून तरी मिळतं. कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. प्रत्येक घटनेमागे एखाद्या कर्माचा धागा लपलेला असतो. नंबर 7 आहे नातेसंबंधात तणाव. जोडीदाराशी गैरसमज, दुरावा, लपवाछपवी यामुळे नात्यात ताण निर्माण होतो. प्रेमसंबंधात फसवणूक किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे नातं तुटण्याची शक्यता असते. लग्न ठरलेलं असेल तर ते अचानक रद्द होण्याची शक्यता असते. जुनी नाती तुटतात आणि नवीन नाती काही काळासाठी फसवू शकतात. नंबर 8 आहे नियतीचे अनपेक्षित वळण. एक छोटी गोष्ट आयुष्याला मोठं वळण देईल. नोकरी, घर, प्रवास किंवा व्यक्तिमत्व यामधील एक क्षेत्र अचानक बदलून जाईल. एखादा प्रवास नियोजनात नसताना होईल आणि त्या प्रवासात तुमचं भविष्य बदलेल. अचानक एखादी संधी मिळेल पण त्याआधी अडचण वाटेल. नंबर 9 आहे नोकरी किंवा व्यवसायातील उलथापालथ. नोकरीत अचानक स्थानांतर, बॉसशी मतभेद किंवा सहकाऱ्यांकडून त्रास संभवतो. व्यवसायात जोडीदाराबरोबर वाद होतो. सरकारी कागदपत्रे, परवाने, नियम यात गोंधळ निर्माण होतो. तुमच्या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही आणि फसवणूक होते. नंबर 10 आहे आरोग्याची परीक्षा.
मानसिक ताणामुळे शरीर थकतं, डोकेदुखी, थकवा, अपचन हे सुरू होतं, झोपेचं प्रमाण कमी होतं आणि जुन्या आजारांचा त्रास परत होतो. विशेषतः श्वास, छातीत दुखणं, ब्लड प्रेशर. जर कालसर्पयोग अनुकूल नसेल तर अपघात किंवा हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळही येऊ शकते. आता या सर्व गोष्टी टाळण्यासाठी काही उपाय आहेत. नंबर 1 आहे महामृत्युंजय मंत्र रोज 11 वेळा जप करा. नंबर 2 आहे कालभैरव अष्टक वाचा, तेही दर शनिवारी. नंबर 3 आहे घरात काळं उडदाचं दान करा. नंबर 4 आहे झाडांना पाणी द्या, विशेषतः पिंपळ, वड आणि बेल. नंबर 5 आहे मांत्रिक उपाय टाळा, केवळ शुद्ध मनाने पूजा करा. नंबर 6 आहे आत्मशोध आणि साधनेसाठी वेळ द्या. नंबर 7 आहे कोणत्याही मोठ्या निर्णयावर 2 वेळा विचार करा. आता अंतिम गोष्ट, 1 सप्टेंबर 2025 पर्यंतचा कालसर्पयोग कर्क राशीसाठी अत्यंत धोकादायक आणि बदल घडवणारा आहे. या काळात तुमचं खरं रूप समोर येईल, लोकांचे मुखवटे गळून पडतील, नियती तुमच्यावर नवे दरवाजे उघडेल. हा काळ भयंकर असला तरी परिवर्तनासाठी आवश्यक आहे. देव तुमचं पुनर्जन्म घडवत आहे. त्यासाठी आधी सगळं मोडणं गरजेचं आहे, हे विसरू नका. जिथं अंधार सगळं व्यापतो तिथूनच प्रकाशाचं बीज फुटतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.